नमस्कार, मी प्रेमाचा रंग यावे यामधली तुम्हा सर्वांची लाडकी अक्षरा. नमस्कार. प्रेमाचा रंग यावे या मालिकेतील तुमच्या सर्वांचा लाडका सुंदर. सध्या तरी आमच्या सिरियलमध्ये असं आमच्या सिरियलचं नाव आहे प्रेमाचा रंग यावे, त्याचप्रमाणे प्रेमाचे वारे वाहतात. माझं कन्फ्युज करून झालं आहे की मला अक्षरा आवडते, तिला सांगून झालं आहे. फक्त आता तिचं उत्तर येणं बाकी आहे. आता बघूया कधी तिचं उत्तर येतं आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा आमची मालिका. महासंगमच यासाठी आहे, बहुतेक ह्याचा संगम होण्यासाठी. हो, म्हणजे जसं की त्यांनी एक्सप्रेस केलं आहे, पण मी अजून माझ्या मनातलं ओठांवर आणलेलं नाही आहे. तसंच आता ती घटिका जवळ आलेली आहे आणि इन बिटवीन काय काय गोष्टी होतात आणि आता जो महासंगम आहे आपल्याला सावली होईन सुखाची, यातली जी बिट्टी आहे ती इनिशिएटिव्ह घेऊन हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. सो ती चिटुकली काय ट्विस्ट आणून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते हे बघण्यासाठी तुम्ही महासंगम जरूर बघा. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुमच्यापर्यंत तो लवकरच पोचेल आणि सगळ्यांच्याच ओठांवर मनातलं ओठांपर्यंत आलेलं तुम्हाला साक्षात बघता येईल. बरं, आपण कॅरेक्टर जगत असतो, पण आपल्याला सोशल मीडियावरती आपले फॅन्स रिप्लाय करत असतात. तर तुम्हाला असं काही रिप्लाय येतात का की कधी तुम्ही एकमेकांच्या मनातलं, म्हणजे तुला स्पेशली येत असतीलच, काय सांगशील कसे रिस्पॉन्स येते त्यांचाही? रिस्पॉन्स म्हणजे डे 1 पासून येतात, म्हणजे सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हापासून येतात. आणि आत्ता तर प्रत्येकाचा हाच रिस्पॉन्स असतो की अरे सुंदर, तू तर बोलून झाला आहेस, किंवा सुंदर दादा तू तुझ्या मनातल्या भावना व्यक्त करून झाला आहेत. अक्षरा ताईला कधी कळणार आहे तुझ्या मनातल्या भावना, तिला सांग की तुझं खरंच तिच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यापेक्षा सुंदर किंवा तुझ्या सुंदर म्हणण्यापेक्षा तुझ्यापेक्षा चांगला मुलगा तिला शोधूनही सापडणार नाही, त्यामुळे सांग, प्लीज सांग. असे बरेचसे रिप्लाय येतात, कमेंट येतात. सीन जे आपण सोशल मीडिया टेलिकास्ट करतो किंवा पोस्ट करतो, अशा बऱ्याचशा कमेंट येत असतात नेहमीच. मला स्पेशली अशा काही कमेंट्स मला नाही आलेल्या आहेत की तुम्ही कधी सांगणार आता वगैरे, पण याला आलेल्या नक्कीच वाचल्यात की आता बास की, आता हो म्हणा की सुंदर सरांना, आता किती वेळ थांबणार आहात, किंवा आता बोलून टाका की मनातलं वगैरे. अशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आता. पण आता थोडाच वेळ, महासंग्राम पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला इथे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मालिका सुरू असल्यावरती आपण बऱ्याच कालानंतर, म्हणजे नवीन जेव्हा आपण इथे येतो तेव्हा जेल व्हायला किती टाइम लागतो आणि कसं म्हणजे ॲडजस्ट करून घेतलं तुला या लोकांनी? जेल व्हायला म्हणजे मी अशी आहे, अमृता अशी आहे की जी कोणाबरोबरही कधी पटकन मैत्री करून काही बोलायला लागू शकते. म्हणजे मला अजिबातच वेळ लागत नाही मैत्री करायला कोणाशीही, प्राण्यांपासून माणसांपर्यंत. पण तसंच ह्या सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं, माझी खूप साथ दिली. आणि थोडे हर्डल्स तर प्रत्येकच कॅरेक्टर निभावताना येतात भूमिकेत, पण ते कुठेच मला दिग्दर्शकांनीही नाही, क्रिएटिव्ह सरांनीही नाही, आमचे सचिन गद्रे सर, चंद्रकांत गायकवाड सर, अनिल राऊत सर आणि सगळ्याच को ॲक्टरनी, म्हणजे सुंदर सकट सगळ्यांनी खूपच सपोर्ट केला. वसुंधरा मॅडम जशा त्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना दिसतात तशीच ती ऑफस्क्रीनही आहे. सगळ्यांची आमच्या आई आहे, आत्या आहे, सगळ्याच कॅरेक्टर्सनी मला खूप सपोर्ट केला. शरू आहे ज्याच्याबरोबर, जी माझी जग, माझा श्वास, माझी बहीण. सो तिने खूप छान पद्धतीने मला सपोर्ट केला आणि मला त्याची नक्कीच मदत झाली. ही अशी उडी मारताना जर आपल्याला साथ सोबत असेल, आपल्याबरोबर पळणारे सगळे असतील तर सोपं होतं. तसंच झालं आणि मजा आली. मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. नक्कीच, कारण म्हणूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळत आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, महासंगम नक्की बघा, मिस करू नका. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळेल लवकर. मी पण तेच सांगेन, जसं अक्षरा बोलली तसं की महासंगम नक्की बघा. आणि त्याच्यानंतर सुद्धा सावलीन सुखाची आणि प्रेमाचा रंग यावे किंवा आमच्या सन मराठीवर जेवढ्या मालिका प्रदर्शित होत आहेत, त्या मालिकेला तुम्ही आत्तापर्यंत जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षाही भरभरून प्रेम द्या आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. थँक्यू.